जोडले जातात त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण व्हीआयपी डॅशवर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम. तर नक्कीच या स्पर्धेचा एक नियम आहे, ड्रेसिंग आणि चेसिंग मात्र कंपल्सरी. तर या अनुषंगाने दाभड संघाची ड्रेसिंग मात्र कंपल्सरी नाही आहे, त्यामुळे त्या संघाला 2 धावांनी मात्र नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून पॅनलाइज केले जाईल. आता ज्या वेळेला पहिलं षटक कंप्लीट होईल या पहिल्या इनिंगमधील, त्यावेळेला आडगाव संघाच्या धावफलकामध्ये 2 धावा मात्र प्लस केल्या जातील. 2 सलामीवर आपण पाहतोय. ज्या वेळेला ओपनिंग दिलं होतं कर्णधार राजेश यांनी, त्या पद्धतीचे 2 सलामीवर पाहतो आपण, ज्याने कित्येक स्पर्धा गाजवल्या आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने. असा हेमंत सोकांडे आपण पाहतोय खेळपट्टीवरती जाताना. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची शहापूर तालुक्यामध्ये एक नामांकित अष्टपैलू खेळाडूंमध्ये वर्णी लागते, असे आमचे मित्र हेमंत सोकांडे. त्याच्या समोर असेल एक अनुभवी खेळाडू, एक डावखुरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज राजेश यांना पाहतोय आपण, कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट. आता गोलंदाजी मार्गवर पाहतोय आपण सज्ज होताना सागर पाटील यांना पाहतोय. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे या दाभड संघाचा. मग जर पाहायला गेलं ना, मॅच मध्ये मजा केव्हा येते, ज्या वेळेला एकापेक्षा एक सरस खेळाडू मात्र आपल्या संघामध्ये असतात. आणि त्याच पद्धतीची मात्र दोन्ही संघ, एक भलाढ्य संघ या एक भिवंडी तालुक्याला एक अंबाडी परिसराला बिलॉंग करतो, तर एक शहापूर तालुक्याला बिलॉंग करतोय. तर या 2 संघ अतिशय भलाढ्य संघ आहे त्या दोन्ही विभागामधील. आणि नक्कीच चांगलं बॅटल या मॅच मध्ये रंगताना पाहणार आहोत, कारण हेमंत सोकांडे बेस्ट ऑलराऊंडर ऑफ शहापूर तालुका, तर नक्कीच बेस्ट ऑलराऊंडर ऑफ दाभड एरिया सागर पाटील. तर बोथ टीम्स 12th मॅन पाठवायचं आपण. तर आडगाव संघाचा 12वा प्रतिनिधीला विनंती असेल आपण कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आणि त्या आपल्याला देखील 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. वेलकम. आडगाव संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्याशी जोडला गेलाय. 2 धावांची पेनल्टी नक्कीच श्री गणेश दाभड संघाला असेल, कारण का जर्सी जर बघितली तर भिन्न भिन्न जर्सीमध्ये सर्व खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सागरवर जबाबदारी दिली. पॉवर प्लेचे षटक आहे आणि डीप मिड विकेट मध्ये शरद जाधव आणि एक क्षेत्ररक्षक लॉंगर मध्ये पाहायला मिळते. आउटफील्ड मध्ये पहिला चेंडू फुल 4 चेंडू होता, पुल केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. त्या ठिकाणी प्रसाद त्या चेंडूचा पाठलाग करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय आणि तो परत 2 धावेनिशी झेंडास्फोट आडगाव संघाने हेमंतने आपलं आणि आपल्या संघाचं खातं खोललंय. पहिला चेंडू पुरलेल्यांचा चेंडू होता आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वडून उडवला आणि 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. या वेळेस पुन्हा एकदा लाईन सुंदर होती आणि लेन देखील चांगली पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज सागरच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर धाबा खर्च केल्या. 2 पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी सागरवर दिली आहे. आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक नक्कीच पाहायला मिळतात. मिड विकेट मध्ये शरद जाधव महाराष्ट्र पोलिसाला तैनात केले. बाकी सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला इनफील्ड मध्ये पाहायला मिळतात. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कर्णधार राजेश पाटील आहे. फुल टॉच चेंडू संपर्क झाला नाही, पॅडवर जाऊन आदलला पंचांवर त्या ठिकाणी दबाव टाकला जातोय. अपील केली जाते, मात्र पंचांनी सहमती दिली नाहीये. कारण काय समजलं नाहीये. नक्कीच अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर वेळ मोठी या ठिकाणी अपील केली होती श्री गणेश दाभड संघाकडून, कारण का एक महत्वाची विकेट होती. स्ट्राईकला हेमंत होता, मात्र हेमंतचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा जमा केल्या, त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू गोलंदाज सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चेंडू क्रमांक 14 टाकण्यासाठी सज्ज झाला आहे सागर. स्ट्राईकला हेमंत. या बिल्लेस एक सुरेख कव्हर ट्राय, कव्हरच्या वरून उडवलाय चेंडू, डीप कव्हर मध्ये ट्रॅव्हल झालाय चेंडू, दन 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 करीत सीमारेषा पार येतोय हेमंतच्या बॅट मधून चौकार.
आणि वाचवलं गेलं. भावेश पवार सरांची आठवण करून दिली. काल ठाणा रायगड मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जिंकलो, 2 विकेट आपल्या नावावर केल्या आणि 2 षटकार देखील पाहायला मिळाले होते. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. मॅच क्रमांक 3 आणि पहिल्या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज सागर यांनी. या वेळेस शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला होता, बॅटची एज लागली होती. त्या ठिकाणी बुफेच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कुठल्याही प्रकारची धाव आली नाहीये या चेंडू मागे. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सागरच्या माध्यमातून. मात्र स्ट्राईकला हेमंत आहे, ज्याच्या बॅटमधून 5 चेंडू मध्ये 6 धावा आलेत. यावेळेस अजून एक सुरेख चेंडू. लाईन खराब होती, लेन्थचा विचार केला तर चांगली होती, मात्र लाईन खराब असताना हा वाईट चेंडू घोषित केलाय. लाईन खूप चांगली टाकली जाते गोलंदाज सागरच्या माध्यमातून, मात्र यॉर्कर लाईनचे चेंडू वारंवार टाकण्याचा प्रयत्न केला जातात. कुठेतरी पुलर लेनचे चेंडू देखील पाहायला मिळाली आणि एक पुलर लेनच्या चेंडूवर चौकार देखील हेमंतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरचा गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा सागर स्ट्राईक एंडवर हेमंत आहे, नॉस्ट्राईक एंडवर राजेश आहे. राजेशला अजून कुठल्या प्रकारची स्ट्राईक मिळाली नाहीये. एकीकडे शहापूर तालुक्यातील आडगाव संघ, दुसरीकडे भिवंडी तालुक्यातील दाभाड संघ ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा पुलर लेनचा चेंडू होता. पॉइंट आणि कव्हरच्या मधून एक गॅप बघितला, चेंडूला दिशा दिली, चेंडू दन 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 करीत सीमारेषा पार. चौकार हेमंतच्या बॅटमधून येतो या इनिंगचा दुसरा चौकार. थोडीशी दुखापत झाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अमनला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झेंडा स्पोर्ट आडगाव संघाची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली ती 11 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्याने प्रथम फलंदाजी करताना झेंडा स्पोर्ट आडगाव संघाची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली ती 11. त्यामध्ये 2 चौकार, 2 कव्हर ड्राईव्ह आपल्याला हेमंतच्या बॅटमधून पाहायला मिळाली. काय सांगशील संदीप या मॅच बद्दल? एकीकडे शहापूर तालुक्यातील संघ तर दुसरीकडे भिवंडी तालुक्यातील दाभाड संघ. नक्कीच जर दीपक सर विचार करायला गेलं तर दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य संघ आहेत आणि दोन्ही आपल्या आपल्या विभागामधील एक दादा संघ म्हणून ज्यांची ओळख आहे. जर हेमंत सोकोटेचे ते कव्हर ड्राईव्हचं पाहायला मिळतं. या अगोदर या असे फटके खूप सारे मी पाहिले त्या फलंदाजाचे, कारण मी अगोदर म्हटलं होतं क्लासिकल फलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून शहापूर तालुक्याला बिलॉंग करतोय तो. म्हणजे शहापूर तालुक्याच्या गावापुरती नाही किंवा शहापूर तालुक्यात, तर पूर्ण शहापूर तालुक्यामधून एक अष्टपैलू खेळाडूंमधून एक खेळाडू आहे तो आणि तोच खेळाडू आपण पाहतोय आणि त्याच अनुषंगाने तो फलंदाजी सुद्धा करतोय. आता त्याच्या समोर असतील राजेश, कॅप्टन असतील एक डावखुरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज आहे झेंडा स्पोर्ट आडगाव संघाचा, सॉरी रायटी असेल. आणि नक्कीच शरद जाधव जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, त्यांना आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू या दाभाड संघाचा. नक्कीच खूप वर्षाचा अनुभव, मात्र आपला अनुभव मात्र या इनिंग मध्ये पेश करावा लागेल, सादर करावं लागेल, कारण आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर कुठेतरी आडगाव संघाला मात्र रोखून ठेवावं लागेल. पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक हाताला गेलं, पॉवर प्ले षटक होतं. 2 जर चौकार सोडले तर त्यानंतर फक्त पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर 3 चेंडू मात्र या षटकामध्ये निर्धावले. मात्र तेवढंच कौतुकास्पद मात्र षटक हाताला गेलं सागर पाटीलच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा गोलंदाजी स्टान्स मध्ये सज्ज होताना पाहतोय शरद जाधव. बिग हिट केला जातोय, मात्र तुषार याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय, थांबतोय. मात्र फलंदाज संधी
तर नक्कीच नवीन फलंदाज आपण खेळपट्टीवरती जाताना पाहतोय सनी सोखंडे यांना, म्हणजेच हेमंत सोखंडे यांचे मोठे बंधू आपण पाहतोय खेळपट्टीवर जाताना. नक्कीच ब्रदर्स, आपण दोन्ही ब्रदर्स सोखंडे ब्रदर्स आपण पाहतोय खेळपट्टीवरती. सनी येतोय 9 सेकंडला, सनी सोखंडे आणि हेमंत सोखंडे दोन्ही बंधूची जोडी आपण पाहतोय. ज्या पद्धतीने आपल्या भारतीय संघासाठी इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांची दोन बंधूंची जोडी या आपल्या संघाला भारतीय संघाला लाभली होती. त्याच पद्धतीचे आपण आता जो खेळाडू पाहतोय सनी सोखंडे आणि हेमंत सोखंडे. आता पहिल्या चेंडूवरती एक विकेट मिळवून दिला, एक मोठा विकेट, एक मोठा मासा गळा लावताना पाहायला मिळाला शरद जाधवच्या माध्यमातून. पुणे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता, मात्र बॅटची लिडिंग एज घेतली जाते. मात्र चेंडू जातोय लॉंग स्टॉप एरियामध्ये जिथे भावेश पाटील होते क्षेत्ररक्षक. मात्र चेंडू जोपर्यंत कलेक्ट होईल तोपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, एक वेगवान चेंडू होता, मात्र कुठेतरी त्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप एरियामध्ये ट्रॅव्हल झाला. तर ते क्षेत्ररक्षक तैनात होते भावेश पाटील. 2 धावा मात्र त्या चेंडूवरती मिळतील. या 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. पुणे रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि नक्कीच 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. तिथे क्षेत्ररक्षक होते अमन, मात्र झेल कंप्लीट करता आला नाही. फेकी जर कंप्लीट केली असती तर नक्कीच एक फलंदाज मात्र डगआउटच्या असायला आपण परतताना पाहायला मिळाला असतं. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या घडत राहतात. मात्र चांगलं युद्ध, चांगलं बॅटल मात्र या 2 संघांमध्ये पाहायला मिळतं. जशास तसं नक्कीच गुडलँड स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू निर्धावाने मात्र सांगता झाली. एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतो शरद जाधव यांना कित्येक वर्ष या दाभाड संघासाठी, दाभाड गावासाठी या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय. आता अनुभव काय असतं याचं प्रात्यक्षिक मात्र त्याने मागच्या चेंडूवरती पाहायला मिळालं. तर मात्र बिग हिट खेळला जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षक होते नयन पाटील यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय, विसावतोय. त्या अगोदर आपण देऊया डीजे मास्तरांना एक सुवर्ण संधी. चेंडू हवेमध्ये होता, नयन पाटील चेंडू खाली आला आणि एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेला. विकेट क्रमांक 2 गमावताना या ठिकाणी झेंडा स्फोट आडगाव संघ सनीच्या माध्यमातून. नक्कीच यावर्षी 2021 मध्ये टेंबागुट ग्रामपंचायत शहापूर तालुक्यातील जे ते त्या ठिकाणी एक संधी मिळाली होती आणि मी समालोचन कक्षासाठी गेलो होतो. खूप सुंदर मैदान त्या परिसरामध्ये देखील आहेत संदीप, आपल्याकडे तेवढं नाही, मात्र त्या परिसरामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतील, काय सांगशील? यावेळी स्टेट ड्राईव्ह केला आहे, क्षेत्ररक्षक पोचला आहे, मात्र झेल सुटतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी झेल सुटल्यानंतर 2 धावा पूर्ण होतात. त्या ठिकाणी मात्र तुषारने 100% प्रयत्न केले, मात्र त्याच्या प्रयत्नाला यश आलं नाहीये. 2 धावेच्या मतीने धावसंख्या धावपलकावर जाऊन पोचली ती 16 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट आपल्या नावावर केलेत गोलंदाज शरद जाधव यांनी आणि 2 विकेट आपल्या नावावर करताना फक्त 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये सागरचा विचार केला तर सागरने 11 धावा खर्च केल्या होत्या. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. चांगली सुरुवात केली आहे श्री गणेश दाभाड संघाने पहिल्या इनिंग मध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना. संदीप, मी तुला सांग, नाणेफेक जिंकणं हा एक मोठा निर्णय असतो, त्यानंतर आपल्याला आवडीचा निर्णय घेता येतो आणि ओपिनियन मध्ये नक्कीच झेंडा स्फोट आडगाव संघाच्या कर्णधारांनी सांगितलं की आम्ही जरी नाणेफेक जिंकली असती तरी आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, मात्र यावेळी आम्हाला फलंदाजी करायची तरी देखील आम्ही चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न करू. मात्र पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर पारडं जड ठरते ते श्री गणेश दाभाड संघाचं. चांगली कामगिरी शरद जाधव आणि सागरच्या माध्यमातून. काय सांगशील या गोलंदाजी बद्दल? नक्कीच जर दीपक सर पाहायला गेला तर दोन्ही खेळाडू जे होते, दोन्ही गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज होते आणि नक्कीच त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी या 2 षटकांमध्ये दाखवून दिलं आणि या 2 षटकांमध्ये कुठेतरी धावांवरती मात्र रोख लावलं गेलं. कारण एक बलाढ्य संघ आहे समोर, मात्र त्या बलाढ्य संघामध्ये बलाढ्य खेळाडूंना देखील त्या 2 गोलंदाज रोख लावलं गेलं आणि कुठेतरी मात्र धावसंख्या ही कुठेतरी थांबली गेली. मात्र 3ऱ्या षटकासाठी आपण पाहतोय प्रसाद पाटील येतात, एक वेगवान गोलंदाज.
मात्र स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय रोहित यांना. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे झेंडा स्पोर्ट आटगाव संघाचा. मगाशी दीपक सर जे तुम्ही उल्लेख केला, जर ग्राउंड जर पाहायचं झालं तर नक्कीच त्या टेंबा परिसरात किंवा आटगाव परिसरापासून जर तुम्ही पुढे गेले ना तर अतिशय सुसज्ज आणि अतिशय सुंदर असे मैदान त्या विभागामध्ये त्या एरियामध्ये पाहायला मिळतात. त्याचं कारण मी सांगेन, एक पठारी विभाग तो मानला जातो. तानसा तलाव, वैतरणा तलाव आहे आणि ते त्याचं मेन कारण असेल. आणि खूप सुसज्ज असं मैदान त्या विभागामध्ये लाभतात. आणि मागील 2 वर्ष विचार केला तर त्या एरियामध्ये लाईव्ह मॅचेस सुद्धा खूप सारे पाहायला मिळतात. आता स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये चेंडू स्टिअर केलाय फक्त आणि नक्कीच स्ट्राईक रोटेट मात्र केली जाते. हेमंत सोकांडे येतात पुन्हा एकदा स्ट्राईकला आणि गोलंदाजी मार्कवर प्रसाद यांनी पहिला चेंडू एक शॉर्ट चेंडू होता, मात्र कुठेतरी त्या चेंडूवर सन्मान दिलाय रोहितच्या माध्यमातून आणि 1 ने पुढे ट्रॅव्हल झाले. धावसंख्या मात्र पुन्हा एकदा प्रसाद घरत, पुन्हा एकदा बिगिट केला जातोय, मात्र क्षेत्ररक्षक येतोय. गणेश जाधव होतो क्षेत्ररक्षक आणि एक अप्रतिम झेल मात्र गणेश जाधवच्या माध्यमातून घेतली गेली आणि नक्कीच फलंदाज मात्र हेमंत सोकांडे डगआउटच्या आसऱ्याला परतेल. सोकांडे यावेळी सन्मानित केले चेंडूला एक सिंगल धावेसाठी. कव्हरच्या दिशेने भावेश होता, एक सिंगल धावा आली. एका सिंगल धावेच्या मतीने धावसंख्येत भरते. धावसंख्या धावपलकावर जाऊन पोचते ती 18 धावा. तिसऱ्या षटकाची जबाबदारी प्रसाद घरतवर दिली होती आणि आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करून एक महत्वाची विकेट आपल्या नावावर केली आहे. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा लॉंग मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तो चेंडू ट्रॅव्हल झाला होता लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, जोपर्यंत क्षेत्ररक्षण करून फेकी झाली तेपर्यंत अजून एक सिंगल धाव धावपलकावर जोडली जाते. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत, कारण समोरून चांगली गोलंदाजी सातत्यपूर्वक 3 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू प्रसाद गरत यांचा. यावेळी शॉर्ट लेनचा चेंडू हुक केला आहे. बॅकवर्ड डिस्कनेक्ट मध्ये क्षेत्ररक्षक येतो नयन पाटील याच्या माध्यमातून ही दुसरी कॅच पकडली जाते. विकेट क्रमांक या ठिकाणी 4. तर तिसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 19 वर 4थी विकेट गमावली आहे झेंडा स्पोर्ट आडगाव संघाने. नवीन फलंदाज कौशिक आपल्याला स्ट्राईक वर पाहायला मिळतो. तर नॉन स्ट्राईक वर योगेश अशी किलपट्टीवर जोडी आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला स्विच रिव्हर्स शॉट खेळण्यासाठी ठिकाणी प्रयत्न केला होता. सुरुवातीला स्विच हिटचा प्रयत्न केला, त्यानंतर मात्र थोडासा निर्णय बदलला आणि कौशिकने रिव्हर्सचा प्रयत्न केला. कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला आणि एसटीच्या वरून सरळ एसटीरक्षक कर्णधार राजेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू निघून जायला. षटक क्रमांक 3 समाप्त झाला आणि प्रथम फलंदाजी करताना झेंडा स्पोर्ट आडगाव संघाची धावसंख्या 4 गडी बाद असताना धावपलकावर जाऊन पोहोचली ती 19. चांगली कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सागरने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. दुसऱ्या षटकाची जबाबदारी महाराष्ट्र पोलीस शरद जाधववर दिली. त्यांनी मात्र 2 विकेट आपल्या नावावर करून 5 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकाची जबाबदारी प्रसाद गरववर दिली कर्णधार राजेश पाटील याने आणि प्रसादने 3 धावा खर्च करून 2 विकेट आपल्या नावावर केलेत. अप्रतिम गोलंदाजी तिन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नेहमीच मी म्हणत असतो दाभाड संघासाठी का चांगले गोलंदाज या दाभाड संघामध्ये आहेत.
दोन अनुभवी गोलंदाज, एक म्हणजे शरद जाधव तर दुसरा म्हणजे महेश पाटील, आणि दोन युवा गोलंदाज म्हणजे सागर पाटील आणि प्रसाद गरत. असं कॉम्बिनेशन आपल्याला गोलंदाजी मार्फत नेहमीच श्री गणेश दाभाड संघाकडून पाहायला मिळतं. आणि यावर्षी मात्र चांगली कामगिरी आपल्या परिसरामध्ये दाभाड संघाची राहिली. तर दुसरीकडे शहापूर तालुक्यातील एक झेंडा स्पोर्ट आडगाव संघ एक मजबूत संघ आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम फलंदाजी करताना कुठेतरी बॅकफुटला गेलाय, कारण समोरून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दाभाड संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली आहे. बिखूर क्षेत्ररक्षण आहे. पॉइंट मध्ये भावेश पाहायला मिळतो. यष्टीरक्षक राजेश पाटील आहे. त्यानंतर फाईन शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू, समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल योगेश. यावेळीस फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संपर्क झाला नाहीये. एक निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 4 सुरुवात केली आहे. एक अनुभवी गोलंदाज महेश, ज्याचा जर्सी क्रमांक 7 आहे. MS फॅन धोनी आपल्याला पाहायला मिळतोय. महेश महेंद्रसिंग धोनी यांचा फॅन आहे, म्हणून त्यांनी जर्सी क्रमांक 7 आपल्या जर्सीवर अंकित केलाय आणि पहिले चेंडू निर्धाव करण्यामध्ये यश प्राप्त केले. चेंडू क्रमांक 2 समोर योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पॅडवर जाऊन चेंडू आदलला पंचांकडे दाद मागितली, मात्र सहमती दिली नाही. लेगबाईच्या रूपाने एक धाव योगेशने जोडली आहे. संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते 4 गडी बाद असताना. चांगली गोलंदाजी महेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते, मात्र या गोलंदाजीला प्रत्युत्तर दिलं जाईल का कौशिक आणि योगेशच्या माध्यमातून द्यावं लागेल, कारण का थोडासा बॅकफुटला आहे पहिल्या इनिंग मध्ये झेंडा स्पोर्ट आडगाव संघ. मोठे फटके खेळावे लागतील, कारण का शेवटचं षटक आहे पहिल्या इनिंगचं. 2 चेंडूमध्ये एक सिंगल धाव खर्च केली गोलंदाज महेशने. यावेळेस फुल टच चेंडू होता, जाऊन डायरेक्ट पॅडवर आदललाय आणि विकेट क्रमांक 5 गमावताना LBW च्या रूपाने कौशिक. तर नक्कीच पाहायला गेलं तर चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या धावफलकावर लागते झेंडा स्पोर्ट आडगाव संघाची 20. नक्कीच पुणे एकदा आता चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. मात्र क्षेत्ररक्षक होते प्रसाद घरत, मात्र यांच्या मस्तक पे दस्तक देऊन चेंडू फरार झाला 4 धाब्यांसाठी. तर पुरुष एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नयन पाटील होतो क्षेत्ररक्षक, मात्र एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. तर कुठेतरी रोख लावलं गेलं या गोलंदाजांनी या फलंदाजीवरती. कुठेतरी आपलं वर्चस्व मात्र सिद्ध करताना पाहायला मिळालं. नक्कीच क्रिकेट जर म्हटलं तर नक्कीच कधीतरी बॅटिंग कधी गोलंदाजी हवी ठरत असते, मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी हवी ठरताना पाहायला मिळाली आणि नक्कीच मिसफील्ड होताना पाहायला मिळते आणि चेंडू जातोय फरार होतोय 4 धाब्यांसाठी.
तर यानंतर सामना असेल गावदेव स्पोर्ट्स वारेट विपक्ष संघ असेल नंदिनी एंटरप्राइजेस दिनकरपाडा. तर दिनकरपाडा टीम्स आपण आपल्या प्लेयर्स सहित कॅप्टन आपण यायचं आहे, कारण यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. नक्कीच स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये ग्रामपंचायत मंडोलच्या जे अंतर्गत गावं येतात त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दिवसामध्ये आयोजकांचा संघ नंदिनी इंटरप्राइजेस दिनकरपाडा ए संघ क्वालिफायर झालाय. आणि आजच्या दिवसामध्ये देखील तिसऱ्या दिवसामध्ये देखील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला आई गावदेवी वारेट विपक्ष नंदिनी इंटरप्राइजेस दिनकरपाडा बी अशी पाहायला मिळेल. तर आम्ही टॉच बॉक्समध्ये आपल्याशी जोडलो गेले स्वर्गीय महेंद्र सुदाम पारदे यांच्या स्मरणार्थ आठवण करून देणारे सुंदर टॉच बॉक्स उभारलंय नंदिनी इंटरप्राइजेस दिनकरपाडा आयोजित जे हनुमान चषक 2022 आपण नियोजन पाहतोय. चौथ्या मॅचसाठी नाणे फेकवणारे एकीकडे आई गावदेवी वारेट तर त्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नंदिनी इंटरप्राइजेस दिनकरपाडा बी संघ. तर दिनकरपाडा गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणे फेकवणार आहे. तर एकीकडे आपण पाहू शकता जय हनुमान दिनकरपाडा तर दुसरीकडे नंदिनी इंटरप्राइजेस असं हे सुंदर नाणं उभारले दिनकरपाड्याचे ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभ हस्ते ठिकाणी नाणेफेक होणार आहे. तर आईगावदेवी वारेट संघाकडून कॉल केला जातोय जय हनुमान दिनकरपाडा आणि या ठिकाणी नाणेफेक जिंकली ती दिनकरपाडा बी संघाने. आमच्या मान्यवरांना विनंती असेल आपण व्हीआयपी डेस्कवर बसायचं आहे. तर नाणेफेक जिंकली 4 षटकांचा सामना असेल. प्रथम निर्णय का असेल क्षेत्ररक्षण करण्याचा. दिनकरपाडा बी संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करार वारेट संघाला एक मजबूत संघ आहे आपल्या परिसरातील. जास्त कमीत कमी आम्ही 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 30 धावांपर्यंत रोखण्यासाठी आपली गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. समोर प्रथमेश ठाकरे देखील असेल त्यांनी भिवंडी टेनिस क्रिकेट स्पर्धा गाजवली त्याच्यासाठी काही रणनीती आखली आहे का? निश्चितच रणनीती तर आखण्याचा प्रयत्न करणारच आम्ही, कारण की प्रथमेश ठाकरे हा सध्या चांगला फॉर्म मध्ये आहे आणि आम्ही त्याची विकेट काढण्याच्या प्रयत्नात राहू. धन्यवाद. तर जाऊया आईगावदेवी वारेट संघाचा संघ नाही काही नाणेफेक जिंकली नाही हारलास. जर जिंकला असता तर निर्णय फलंदाजी स्वीकारली आहे. तर तुम्हाला देखील तुमच्या मनाप्रमाणे निर्णय आलाय. प्रथम फलंदाजी करणार 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 50+. या मॅच मध्ये आम्हाला प्रथमेश ठाकरे पाहायला मिळेल. नक्कीच. तर 50च्या वर धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील असं ओपिनियन मध्ये सांगितलं जातं. तर दोन्ही संघाने आमच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देतोय आणि जातोय कॉमेंटर बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी माझे साथी कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ केले संदीप पाटील यांच्या सोबत सेकंड इनिंगचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी. तर नक्कीच यष्टांचा मात्र वेध घेतला जातोय. त्रिफला उद्ध्वस्त केली जाते. सागर पाटील डगआउटचा आसराला परतेल. बॅक टू द पाबरेन आणि नक्कीच एक मोठी विकेट आपण पाहतो डगआउटचा आसराला परतताना. तर नक्कीच एक मोठी विकेट आपण डगआउटचा असायला पाहतोय. आता हेमंत सोकंडे यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करताना दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं. जशाच तशाच प्रतिउत्तर मात्र जो एक चेंडू लॉंग स्टॉप एरियामध्ये बाईच्या सर्वांमध्ये धाव मिळाली होती 4 धावा. मात्र कुठेतरी चेंडू मात्र कलेक्ट करता आला नाही आणि निर्धाव चेंडू होता. मात्र 4 धावा मिळाल्या प्लस मात्र दाभाड संघाच्या अकाउंटमध्ये जमा झाल्या. तसेच विनोदजी पाटील दाभाड गावचे एक उद्योजक आहेत आणि अमोल पाटील यांच्या माध्यमातून दाभाड संघाला शुभेच्छा आल्यात. नक्कीच सुरेख फटका 1 बाउंड चेंडू फरार होतोय 4 धाब्यांसाठी
आणि नक्कीच अनुभव याचं प्रदर्शन प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालं. महेश पाटील याच्या माध्यमातून एक वन बाउंड चेंडू सीमापार फरार झाला 4 धाब्यांसाठी. लोअर फुलटा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू फरार झाला 4 धाब्यांसाठी. आणि या 4 धाब्याने मात्र धावफलक पुढे सरकेल 8 वरती. मात्र नक्कीच महेश यांना आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू या दाभाड संघाचा की सुरेख चेंडू एक वेगवान चेंडू होता. मात्र नक्कीच फलंदाज मात्र बाद होईल. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जाऊन विसावतोय, थांबतोय सनी सोकंड्याच्या हातामध्ये. आता नक्कीच महेश बॅक टू द पॅव्हलियन डगआउटच्या आसाला परताना पाहतोय. आता कुठेतरी पार्टनरशिपची मात्र आवश्यकता असेल. मात्र ज्या धावा हव्या होत्या या दाभाड संघाला त्या धावा मात्र धावफलकावरती लागताना आपण पाहतोय. यानंतर एक मॅच असेल गावदेवी वारेट विपक्ष संघ नंदिनी इंटरप्राइजेस. नक्कीच पल्लू शॉट खेळून काढला होता. मात्र या शॉट साठी नक्कीच नयन पाटील ओळखले जातात. मात्र कुठेतरी अपयशी ठरतोय आणि फलंदाज मात्र डगआउटच्या आसाला परतेल. शून्याचा चष्मा घालून मात्र नयन पाटील डगआउटच्या आसाला परतताना पाहतोय. तर पुन्हा एकदा डीजे मसा आपण पाहतोय रिप्ले पाहिलं एक पल्लू शॉट मात्र दिलशान साईने स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता नयन पाटील यांचा. मात्र कुठेतरी अपयशी ठरला आणि चेंडू जाऊन थांबला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच चांगलं जज पाहायला मिळते झेल आणि फलंदाज मात्र डगआउटच्या आसाला परतताना पाहायला मिळालं. सुरेख कमबॅक मात्र 2 जर चौकार सोडले एक बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या होत्या आणि एक महेशाच्या बॅटमध्ये 4 धावा आल्या होत्या. 8 धावा फक्त खर्च केल्यात. मात्र 4 चेंडू सुरेखरित्या हाताला गेलेत. गोलंदाज हेमंत सोकांड्याच्या गोलंदाजीमध्ये एक कौतुकास्पद आणि एक अचूक टप्प्याची भेदकता पाहायला मिळाली. मात्र नक्कीच नवीन फंद आपण पाहतो खेळपट्टीवरती तुषार यांच्या समवेत असेल भावेश पाटील एक डावखरी हाताचा विस्फोटक फलंदाज. मात्र या नंतर आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत यजमानी संघ नंदिनी इंटरप्राइजेस दिनकर पाडा संघ त्यांच्या समोर अगेन्स्ट फलंदाजी करताना पाहणार आहोत. प्रथमेश ठाकरे अँड कंपनी गावदेवी स्पोर्ट्स वारेट संघ ज्याने कमी वेळामध्ये अतिशय मोठी उंची गाठली, ज्याने टेनिस क्रिकेट विश्वावरती मतलब ज्या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वावरती ज्याने अधिराज्य सध्या स्थितीला या अंबाडी ते शेलार असोसिएशनच्या अंतर्गत ज्याने आपला दबदबा निर्माण केला, आपलं नाव मात्र उंच शिखरावरती नेमून ठेवलं असा गावदेवी वारेट संघ आपण या नंतरच्या मॅच मध्ये फलंदाजी करताना पाहणार आहोत. मात्र भावेश पाटील एक डावखरी हाताचा विस्फोटक फलंदाज आहे. मात्र कशा प्रकारे फलंदाजी होईल त्याच्या समोर एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय, रोहित याला पाहतोय. मात्र पहिलाच चेंडू सेकंड ओव्हर मध्ये प्रोग्रेस होईल. रोहित नक्कीच पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. मात्र कुठेतरी चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय. मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. नक्कीच पूर्णतः जबाबदारी मात्र तुषार याला आपल्या खांद्यावरती मात्र घेऊन खेळावं लागेल, कारण एक अनुभवी खेळाडू आहे आणि या हंगामामध्ये अतिशय फॉर्म मध्ये असा खेळाडू.
मात्र दोन्ही संघाचं अस्तित्व मात्र या सामन्यामध्ये या मॅच मध्ये पणाला लागलेला पाहायला मिळतं. दोन्ही संघ एक दादा संघ म्हणून ज्या विभागाला आपल्या बिलॉंग करतात, एक शहापूर तालुक्याला बिलॉंग करतोय तर दुसरा संघ एक अंबाडी परिसराला बिलॉंग करतोय. दोन्ही आपली अस्तित्वाची लढाई मात्र कोण जिंकेल याचं प्रात्यक्षिक मात्र या इनिंग नंतर समजेल. मात्र नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळालं गोलंदाज राजेश मात्र कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट आपण पाहतोय. कुठेतरी अपयशी ठरला होता फलंदाजीमध्ये, मात्र गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. चांगलं ओपिनियन दिलं होतं त्यांनी ज्यावेळी आमचे दीपक सर यांनी ज्यांची ओपिनियन घेतली होती त्यावर त्यांनी चांगलं ओपिनियन दिलं होतं, एक प्रोफेशनल ओपिनियन दिलं होतं. कारण एका मोठ्या संघाची दीपक सर जर पाहायला गेलं ना तर तुलना करताना आपण ज्यावेळेस पाहतो तर सुरुवात असते कॅप्टन कशा पद्धतीने आपलं ओपिनियन देतो, कशा पद्धतीने आपल्या संघाला हँडल करतो याच्यावरती आपण नक्कीच संघ ठरवू शकतो की कोणत्या कॅपॅसिटीचा आहे, कोणत्या दर्जाचा आहे आणि त्याचा मात्र प्रात्यक्षिक स्वतः करण्यात आपण गोलंदाजी करताना पाहतोय राजेश. आणि नक्कीच मी एकच म्हणेन कुठेतरी 31 धावा 32 धावांचं लक्ष्य होतं आणि त्या 32 धावा जेव्हा करताना दाभाड संघ उतरत त्यांना देखील अवघड आव्हान करून ठेवलंय या गोलंदाजीने, तेवढीच दर्जाची गोलंदाजी. नक्कीच शॉर्ट चेंड होता मात्र कुठेतरी टायमिंग आणि एलिव्हेशन मात्र जुळत नाहीये आणि चेंडू सिली मिडॉनच्या एरियामध्ये अडवला गेला आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धाव फलक मात्र पुढे ट्रॅव्हल झालं. दहा या अंकावरती नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळाला गोलंदाज. हीच तर खासियत आहे या संघाची. जरी आम्ही कमी धावा केल्या असेल तरी आमच्या मध्ये देखील आमच्या गोलंदाजीमध्ये देखील तेवढी ताकद आहे की आम्ही समोरच्या संघाला त्या धावांपासून वंचित ठेवू शकतो आणि तेच प्रात्यक्षिक मात्र हे गोलंदाज करताना दिसताना पाहतोय आपण. पुणे बॅटची लिडिंग एज स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोमध्ये धावतोय मात्र जेल सुटली जाते. भावेश पवार याला जीवनदान दिलं जात आहे, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय आणि कुठेतरी भावेश पवार याची जेल सुटली गेली. कुठेतरी हे महागडं ठरेल की नाही याचं मात्र चित्र आपल्याला या येत्या 2 ओव्हर्स मध्ये पाहायला मिळेल. कारण एक दर्जेदार खेळाडू आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे, मात्र त्याची जेल सोडणं किती महाग ठरतं झेंडा स्पोर्ट आटगाव संघासाठी. मात्र त्याचं प्रात्यक्षिक आपण या 2 ओव्हर्स मध्ये पाहणार आहोत. नक्की 3ऱ्या षटकासाठी नक्कीच रोहित याला आमंत्रित केलं जात आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 32 धावांचं लक्ष आहे श्री गणेश दाभाड संघापुढं आणि मात्र सुरुवात तेवढी चांगली झाली नाही, चांगला प्रत्युत्तर दिले झेंडा स्पोर्ट आडगाव संघाने. त्या ठिकाणी 3 विकेट गमावल्यात आणि यावेळी स्केलपट्टीवर आपल्याला भावेश 2 या धावसंख्येवर पाहायला होते, तर त्याच्या जोडीला 4 चेंडूमध्ये एक सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये जोडली. ती तुषार यांनी संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली. येणारे 12 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष आहे आणि भावेश सारख्या विस्फोटक फलंदाजाचा झेल सुटलाय. नक्कीच तो झेल नक्कीच महागात पडू शकतो झेंडा स्पोर्ट आडगाव संघाला. षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात झाली. रोहित गोलंदाज येतोय तर त्याच्या समोर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फलंदाज सज्ज आहे भावेश पाटील. यावेळी पहिला चेंडू उडवला आहे, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि अप्रतिम झेल. यावेळी कॅचच्या रूपाने भावेशला आपली विकेट गमावी लागते. विकेट क्रमांक 5. देऊ शकला नाही. उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली रोहितच्या आणि पहिल्या चेंडूवर रोहितने मात्र आपल्या खात्यामध्ये 1 विकेट प्राप्त केली. 5 विकेट गमावले. धावसंख्या 11 वर. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची
दीपक सर, मी नक्की एकच म्हणेन, सर्वात अगोदर आपण ज्या वेळेला उत्कृष्ट फलंदाज किंवा उत्कृष्ट गोलंदाज होण्या अगोदर आपण एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होणं खूप गरजेचं असतं. आणि नक्कीच आपण परफेक्ट ऑलराऊंडर कोणाला म्हणतो तर याचा प्रात्यक्षिक आपण आता पाहायला मिळालं. हेमंत सोकांडे एक अवघड झेल होती, मात्र त्या झेलला सुद्धा सोपं करून एक मोठा फलंदाज डगआउटच्या आसाला पाठवलं गेलं. काय म्हणाले या झेल बद्दल? नक्कीच अप्रतिम झेल पकडला या कडक उन्हामध्ये. तेवढं सोपं नव्हतं, ते सोपं केलं ते हेमंत याने. या विल्लेस आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर द विकेटने मात्र संपर्क झाला नाही. ऑफस्टंपच्या दुरून चेंडू सरळ श्रीगणेशच्या हातामध्ये निघून जातोय. आता समीकरण कठीण होताना श्रीगणेश दाभाड संघासाठी, कारण का चेंडू शिल्लक आहे 10 आणि आवश्यकता आहे 21 धावांची. पार्टनरशिप करता आली नाही, फक्त 32 धावांचं छोटंसं लक्ष होतं. मात्र चांगली कामगिरी दुसऱ्या इनिंग मध्ये आडगाव संघाची गोलंदाजी करताना पाहायला मिळालेली. या वेळेस लॉफ्टेड फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये होता, झेल सुटला तिथे आणि तुषारला देखील योगदान मिळालं. एक सिंगल धाव बनते. एका सिंगल धावेच्या मतीने मात्र धावसंख्येत भर होते. धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते 12 अंकावर. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र पार्टनरशिप करावी लागेल, कारण का 4 विकेट गमावलेत श्रीगणेश दाभाड संघाने. यावेळेस आपल्याला स्ट्राईकवर अजून एक विस्फोटक फलंदाज गणेश जाधव पाहायला मिळतोय. याच्यामध्ये क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो. आडव्या पट्ट्याने चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेटच्या मधून दिशा देण्याचा प्रयत्न केला, मात्र डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका सिंगल धावेनिशी गणेश जाधवने आपलं खातं खुललं आणि संघाची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली 13 अंकावर. येणारे 8 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जर श्रीगणेश दाभाड संघाला आपल्या बाजूने जिंकवायचा असेल तर मात्र एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. तो मोठा फटका मारेल का हेमंत रोहितच्या विरोधात? हल्ला बॉल करेल का तुषार? एक संधी मिळाली आहे, हल्ला बॉल केला आहे. प्रॉपर टायमिंग, बिग शॉट काऊ कॉर्नरच्या वरून तुषारच्या बॅट मधून हा देखना फटका. चेंडू सीमा रेषा पार येतोय. षटकार. हा रिप्ले देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. चेंडू ओव्हर पिच होता, उडवला काऊ कॉर्नरच्या वरून, एक देखना फटका सजवला आणि तुषारच्या बॅट मधून आला षटकार. आता मात्र समीकरण सोपं झालंय. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं करण्यासाठी एका मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. मी म्हटलं होतं तो मोठा फटका तुषारच्या बॅट मधून आलाय. येणारे 7 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला टाकण्यासाठी सज्ज असेल रोहितचा जर विचार केला, पहिले 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट आपल्या नाबावर खेळली होती. भावेशला परतावलं होतं, मात्र 5व्या क्रमांकाचा चेंडूची लेंथ खराब होती. ओव्हरपिच चेंडू साबित झाला आणि एक देखना फटका तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू गोलंदाज रोहित याचा एक निर्णायक चेंडू असेल या षटकाचा तुषारसाठी. या विलेस अतिशय वेगाने चेंडूला हाताळलंय. गुडलेमनं पिच झाल्यानंतर बॅटची त्या ठिकाणी एज लागली आणि पंचांनी तरी घोषित केलं नव्हतं बाद, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी या तुषारसाठी त्याला झाल्या पाहिजेत. त्यांनी आपली विकेट गमावली स्वतःहून. पंचांनी कुठल्या प्रकारचा इशारा दिला नव्हता, मात्र खेळाडू वृत्ती दाखवली आहे तुषारने. या तुषारसाठी जोरदार टाकल्याच झाल्या पाहिजेत. आता मात्र समीकरण रेले. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. हे 6 चेंडू ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या मायक्रोफोनवर पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो आमचे साथी कॉमेंटेटर संदीप पाटील यांना. दीपक सर, मी नक्की एकच म्हणेन या दाभाड संघासाठी, अपने लक्ष्य को ऊंचा रखे और तब तक ना रुके जब तक आप वहां तक ना पोहोचे. आणि नक्कीच दाभाड संघाला आपलं लक्ष्य गाठायचं आहे. त्यामुळे आपलं ध्येय मात्र कुठेतरी खचू न देता आपल्याला त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे आपण त्या पद्धतीची फटकेबाजी करणं गरजेचं राहील. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर यावेळी पाहू शकता प्रकाश तालके कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून हे दृश्य टिपले जातं. आमचं कॉमेंट्री बॉक्स देखील दाखवलं जातं. आमच्या सोबत नंदिनी एंटरप्राइजेसचे गुणलेखक अनिकेत जाधव देखील आहेत आणि आमचे साथी कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ केले संदीप पाटील आहेत. हे सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्या डिस्प्लेवर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर या ठिकाणी खेळाडू कक्ष दाखवलं जातं. खेळाडू कक्षामध्ये श्रीगणेश दाभाड संघ यावेळी सेकंड इनिंग मध्ये त्या ठिकाणी खेळ करताना आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर वारेट संघाला डिस्प्लेवर कॅच केलं जातं. आईगावदेवी वारेट संघ, प्रथमेश ठाकरे, त्यानंतर दीपेश ठाकरे यांचा हा संघ एक मजबूत संघ आपल्या परिसरातील येणाऱ्या नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र या ठिकाणी कंट्रोल रूम दाखवलं जातं. ओमसाहेब मुबीचं जे कंट्रोल रूम आहे ते देखील कॅमेरामॅनच्या माध्यमातून टिपलं जातं. सुंदर टेलिकास्ट. त्या ठिकाणी स्टॉल कॅच केला जातोय. वडापावचा स्टॉल देखील कॅच केला जातोय. पुन्हा एकदा कॅमेरामॅनना विनंती असेल, आपण आपलं ओमसाहेब मुबीचं कंट्रोल रूम आहे त्याला कॅच करायचं आहे. त्या ठिकाणी ओमसाहेब मुबीचे कैलास पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा डिस्प्ले आपण पाहतोय आणि त्या डिस्प्लेवर इंटरनॅशनल स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. हे त्यांचं कंट्रोल रूम आपल्याला पाहायला मिळतोय.
तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. तर नक्कीच समीकरण तर आमचे मित्र त्या ठिकाणी एस बी मित्र परिवार केलेगावचे रमेशजी पाटील आणि त्यांच्यासोबत राहुलजी ठाकरे आणि नवनाथजी पाटील उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून श्री गणेश दाभाड संघासाठी शुभेच्छा आल्या. तर इतर देखील मित्र परिवार एस बी या ठिकाणी स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. जाऊया मॅच कडे. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता असेल ती श्री गणेश दाभाड संघाला. आणि हे समीकरण पूर्ण करण्यासाठी स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल गणेश जाधव, तर नॉन स्ट्राईक एंडवर अमर. हे 2 विस्फोटक फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. मात्र 32 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी चांगली कामगिरी दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला झेंडा स्पोर्ट आडगाव संघाकडून पाहायला मिळते. एकीकडे शापूर तालुका तर दुसरीकडे भिवंडी तालुक्यातील दाभाड संघ एकमेकांसोबत लढताना यावेळी ओव्हरपिच चेंडू उडवलाय. मिस्टामिक शॉट समोरच्या दिशेने शतरक्षक येतोय आणि अप्रतिम झेल गणेश जाधवला परतावं लागतं या ठिकाणी माघारी फक्त 1 या धाव संख्येवर. की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आपले देखील हार्दिक स्वागत आहे. आता मात्र समीकरण आहे येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 13 धावांची आवश्यकता. विकेट टिकून खेळणं खूप गरजेचं होतं. एक कॅल्क्युलेट खेळ करणं गरजेचं होतं. मात्र तो खेळ आपल्याला श्री गणेश दाभाड संघाकडून पाहायला मिळाला नाही. मोठे फटके मारण्याच्या नादात विकेट गमावलेत. आता मात्र 5 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज सज्ज होतोय. विनय समोर अमर. यावेळी उडवल्या चेंडूला डीप मिड विकेटच्या वरून एक देखना फटका अमरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. समीकरण थोडंसं सोपं केलं एक षटकाराने. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर रिप्ले मध्ये पाहू शकता. ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याला उडवला डीप मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी अमरने 6 धावांशी आपलं खातं खोललंय. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपली नाही. एक प्रेक्षणीय मॅच आपल्याला पहिल्या फेरीमध्ये पाहायला मिळते. एकीकडे अडगाव तर दुसरीकडे श्री गणेश दाभाड. शापूर की भिवंडी. यावेळी लेग स्टंप वरून चेंडू जातोय. फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाहीये. एक निर्धाव चेंडू. तू जर मला षटकार मारू शकतो तर मी देखील निर्धाव चेंडू काढू शकतो. याचा प्रात्यक्षिक गोलंदाज विनाईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. समीकरण अजूनही उरलं आहे ते 3 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज की फलंदाज अडगाव की दाभाड. शापूर की भिवंडी. एक स्वीप शॉट एक रॉकेट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू फाईन स्टॉप सीमारेषा पलीकडे एक देखना फटका अमरच्या बॅट मधून हा येतोय षटकार. गावासाठी क्रिकेट खेळणं सोडू नका. या ठिकाणी दोन्ही संघ एकमेकांसोबत गावासाठी क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. मॅच अजून संपली नाहीये. एक निर्धाव चेंडू काढावा लागेल तरी मॅच प्रेक्षणीय होऊ शकते. कारण येणारे 2 चेंडू आणि आवश्यकता आहे ती दाभाड संघाला 1 धावेची. समोर अमर आहे ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. थोडस शतरक्षण मध्ये परिवर्तन केलंय. थोडस दबाव टाकण्यासाठी शतरक्षण थोडस अंकुचित केलंय. इनफिल्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक निर्णायक चेंडू विनयच्या माध्यमातून. या बिलीस उडवल्या चेंडूला शतरक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल पकडला जातोय. विकेट क्रमांक या ठिकाणी 7वा गमावताना श्री गणेश दाभाड संघ. काय मॅच होते. आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. शरद
जाधव महाराष्ट्र पोलीस पाहायला मिळतो. एक अनुभवी फलंदाज ही एक धाव पूर्ण करून दुसऱ्या फेरीमध्ये दाभाड संघाला विजय प्राप्त करून देईल का? दुसऱ्या फेरीमध्ये जर प्रवेश निश्चित करायचा असेल ती एक धाव जमवणं खूप महत्वाचं आहे. एकीकडे चेंडा स्पोर्ट आडगाव तर दुसरीकडे श्री गणेश दाभाड, एकीकडे शापूर तालुका तर दुसरीकडे भिवंडी तालुका, असा संघर्ष मैदानामध्ये आहे. मी नेहमीच म्हणत असतो की आयुष्यात 3 गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. एक म्हणजे जीवन जगण्यासाठी, दुसरं म्हणजे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि तिसरं म्हणजे निर्माण झालेलं अस्तित्व टिकवण्यासाठी. मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष आहे. एक चेंडू एक धावेची आवश्यकता मित्रांनो. एका चेंडू मध्ये 6 धावा सहजरित्या पूर्ण होऊ शकतात, कारण का दबाव नसतो. मात्र एका चेंडू मध्ये एक धाव काढणं कठीण असतं. ते कठीण परिस्थितीतून शरद जाधव आपल्या संघाला बाहेर काढेल का, किंवा विनय एक निर्धाव चेंडू काढून या ठिकाणी विजय संपादित करेल. निर्णायक चेंडू या बिल्लीचा काय लेट कट केलाय शरद जाधव. चेंडू ट्रॅव्हल झालाय थर्डमॅन क्षेत्रामधून सीमारेषा पार, चौकार. अभिनंदन दाभाड संघ. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण हँडशेक करायचंय. मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. काय खेळी झाली दोन्ही संघांकडून. अभिनंदन श्री गणेश दाभाड संघाचं आणि कौतुक करावं लागेल ती आडगाव संघाचं. त्यांनी देखील चांगली प्रकारची खेळी या मैदानामध्ये दाखवली आहे. विचारूया आमच्या गुण लेखकांना की या मॅचचा हिरो कोण ठरलाय. अमन ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते कठीण परिस्थितीमध्ये संघ असताना. तर मॅन ऑफ द मॅच पारितोषिक स्वीकारण्यासाठी मी अमनला व्यासपीठावर आमंत्रित करतोय. हाडलक आडगाव संघ आपण देखील चांगली खेळी दाखवली आणि मात्र विजय संपादित करता आला नाही. आणि जेव्हा विजय आपल्या हातातून निघून जाते तेव्हा हातामध्ये राहते ते फक्त अनुभव. तर उत्तमजी पारदे यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय. उत्तमजी जाधव ज्येष्ठ नागरिक दिनकरपाडा यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक अमरला दिले होते. त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले आणि श्री गणेश दाभाड संघाने विजय संपादित केला. अभिनंदन. काय सांगशील या मॅच बद्दल संदीप पाटील. दोन्ही भलाढ्य संघ होते आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगली. नक्कीच खूप सुंदर सामना झाला. खूप मजा आली मॅच पाहायला. मात्र जेवढं कौतुक मी कौतुक करेन अमन याचं, ज्याने जे शॉर्ट सिलेक्शन केलं खूप सुंदर होतं. आणि जे 2 षटकार तिथे कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरले ते 2 षटकार. आणि त्यामुळेच श्री गणेश दाभाड संघ विजय झाला. विजयाचा शिल्पकार ठरला त्या मॅचचा अमन.